आपण आता ह्याच्यामध्ये जे अर्धे अर्धे शिजून घेतलेले कडधान्य आहेत काळा ते वाटाणा, घालूयात. हिरवा हरभरा आहे तो शिजवून घेतलाय. आता ब्राऊन हरभरा. हा. हरभरे. यानंतर आपण हिरवा वाटाणा घालूया. बर. हा. त्यानंतर चवळी आहे. ती पाण्याच्या प्रमाणात टाकतोय. हो हो. आणि आता काळा वाटाणा. आता काळा वाटाणा. त्यानंतर वाल. हे मराठवाड्यामध्ये हे भाजीमध्ये वापरत नाहीत, पण मी हा माझ्याकडनं स्वतः मला आवडते वालची भाजी म्हणून मी त्याच्यामध्ये तो ऍड केला आहे. थँक्यू. आणि त्यानंतर शेंगदाणे जे की आपल्याला दाता खात असताना दाताखाली आल्यानंतर एक छान टेस्ट येते, त्यासाठी भिजवलेली शेंगदाणे. हे दाताखाली आल्यावर छान टेस्ट येते वगैरे पेक्षा मराठवाड्यामध्ये ही खासियतच आहे. खासियत. कशातही शेंगदाणे घालायचे. उकळी आली आहे कल्याणीची. पुढे आता काय? आपण यामध्ये ना ज्या पालेभाज्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालूया. मेथी. मेथी. पुढे त्यानंतर आपण बारीक पालक चिरून घेतलाय तो घालूया. ही कांद्याची पात आहे ना? हा. आपण ह्याला मिक्स करून घेऊ. वा वा वा, काय छान दिसतंय. हो, चला आता गाजर घालायचंय. गाजर घालून घेऊ आपण. आणि हे सगळं घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहेत आठवणीने मीठ. भज्जीची भाजी अजून लागेल. आता हिला आपण थोडंसं झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेऊया. चला मग आपण झाकण ठेवूया. याला किती वेळ लागतो उकळी यायला? 1 मिनिट आपण फक्त शिजवून घेऊ थोडंसं. बाहेर जेवायला जातं की नाही कधी विकेंडला वगैरे? विकेंडला नाही, वर्षातून 2-3 वेळेस जातो. अॅनिव्हर्सरी, बर्थडे. हो फक्त हो वर्षातून 2-3 वेळा? हो. बघा बघा, वर्षातून फक्त 3 वेळेला बाहेर जेवायला जातात त्या. कधी कधी ते पण लग्नाचा वाढदिवस असेल तेव्हा, हा. माझ्या वाढदिवसाला, मिस्टरांच्या वाढदिवसाला. हा. आता आपण हे बेसन आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. बेसन हे घरातल्या मोठ्या माणसांसारखं आहे. ते सगळ्या भाज्यांना सगळ्यांना बांधून सामावून ठेवतं. घेतात. हा. आणि असं पाणी मिक्स करून टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या होणार नाहीत म्हणून मी बेसन घेतलं. बर, ठीक आहे. आता याला छान शिजू देऊ आपण 5 मिनिट. मला वाटतं आता कोथिंबीर घालूनच झाकण लावू, म्हणजे आपल्याला रेसिपी पूर्ण होईल. चालेल, हरकत नाही. चला. कोथिंबीर भरपूर घातल्यानंतर असं टेस्टला पण छान लागतं. मला स्वतःला मला आवडतं. पण फार आवडते कोथिंबीर.